निश्चितच चला जास्तीचा मात्र वेळ घेऊ नका मित्रांनो, क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. कैलास भांडे आणि नितीन. तर निश्चितच या सामन्यासाठी साहिल भांडे यांच्याकडनं या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. सापगाव टीमसाठी त्यांच्याकडनं शुभेच्छांचा वर्षाव होतोय. साहिल भांडे यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात सापगाव टीमसाठी. थँक्यू सो मच. आपल्या शुभेच्छा आम्ही आपल्या टीम पर्यंत, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्यात. स्ट्राइक वरती नितीन अंधाडे पाहायला मिळतोय स्ट्राइक वरती, तर नॉन स्ट्राइक वरती कैलास भांडे. तर गोलंदाजी ट्रॅक वरती येतोय नेहरोली टीमचा कोहिनूर हिरा, ज्याला मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जबरदस्त गोलंदाजीसाठी ओळखलं जातं असा संदीप येतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. सर्कल मध्ये जर झेल टिपला तर अमर राऊत सर यांच्याकडनं करण राऊत साठी बक्षीस येते, छोट्या भाऊसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. ओहो, यावेळेस आडव्या बॅटने लॉब केलाय. स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं गेले. डीप मध्ये चेंडू फरार झालाय. पहिल्या चेंडूवरती आघात झालाय. इरादे स्पष्ट. दे धक्का. चौकार. संदीपचा हा पहिला चेंडू शॉर्ट अँड पुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल चौकार. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी स्टेट ड्राईव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलं गेलंय. प्रत्येक चेंडूवरती इराद्या मानसुबे मात्र यावेळेस गोलंदाजीचे पाहायला मिळतात. ज्याच्या वेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता, फटका खेळल्यानंतर मनामध्ये काहीतरी घडत असतं, मनामध्ये काहीतरी चिलबल असते की या पुढील चेंडू कशा प्रकारे टाकला जावा. अगदी त्या प्रकारे तुम्ही जर चेंडू करत असाल तर तुम्ही नक्कीच चांगले गोलंदाज म्हणून संबोधलं जाऊ शकता. यावेळेस फटका फसला होता. 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड झाला. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल, कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. मात्र द टेनिस क्रिकेट ऑफ द टायगर कैलास भांडे यावेळेस स्ट्राइक एंड वरती. डावखुरे आताचा फलंदाज आहे आणि ज्या वेळेस त्याच्या लडारमध्ये चेंडू आलेत त्यांनी मात्र घणाघाती प्रहार केलेत. या ताबडतोब फलंदाजीसाठी त्याला मात्र या संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये ओळखलं जातं. एक शांत आणि सुस्वभावी नेतृत्व पाहायला मिळतं कैलास भांडे यांच्या रूपानं. तर नेहरुली टीम यांचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे अजित सारखा फलंदाज लाभलाय. अजित देखील चांगली फलंदाजी करतोय. मागील मॅच मध्ये देखील कामगिरी चांगली केली होती. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण करत असताना चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. हो, यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. चेंडू कॅरी करून थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. चांगली गोलंदाजी, सफल चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला वेग कमी होता. चेंडूला थोडं खाली ठेवलं. बाउन्स केलेले चेंडू चांगल्या प्रकारे खेळतो गोलंदाज जाणतोय. आणि गोलंदाजी उंची जर बघायला गेलात तर हाईट थोडासा नक्कीच चांगला आहे. कमी हाईटचा आहे आणि चेंडू खाली राहतात, हे मात्र महत्वाचं आहे शिरगाव टीमसाठी, सॉरी नेहरोली टीमसाठी. ओहो, यावेळेस मात्र अतिरिक्त बाहेर चेंडू. अगदी हा चेंडू मात्र बाहेर पाहायला मिळाला. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि यावेळेस पंचांनी घोषित केला व्हाईट चेंडू आहे. गोलंदाजाच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य पाहायला मिळालं. एक्स्ट्राचा व्हाईट गेला चेंडू हा.
थोडासा बाहेर ठेवायचा होता, परंतु अतिरिक्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. 30 मध्ये चेंडू उडवला होता. अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू. नो मॅन्स मध्ये चेंडू लँड होतोय का? दूरवरून क्षेत्ररक्षक ट्रॅव्हल करतोय, परंतु बीट करून चेंडू निघून गेलाय. अक्रॉस द लाईन, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्रॉस करतोय चेंडू. वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय. राव दादासाहेब खाडे स्मृती चषकाला मानवंदना देणारा चौकार. आणि या संगीत क्षेत्रामध्ये देखील कामगिरी पाहायला मिळते या संपूर्ण शहापूर तालुक्याची. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेला शहापूर तालुक्याची चर्चा ही होत असते. कारण जी धून ऐकताय आपण त्या धूनला आवाज देखील सागर वेखंडे यांचा पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम बोरशेदी सागर, क्या बात आहे. अगदी आजच्या त्यांचं स्टेटस पाहिले मी. मला वाटतं कालच फंक्शन होतं आणि त्या फंक्शन मध्ये त्यांनी गायलेली गाणी बघितली. अफलातून आवाज त्यांचा प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला. आणि निश्चितच श्रेयस दादा खाडे वेखंडे, श्रेयस दादा वेखंडे, कौतुक करावं तितकं थोडं. खऱ्या अर्थानं यंग, डॅशिंग आणि डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व ज्या वेळेस आम्हाला समोरे झालेत त्या वेळेस मात्र आवाज देऊनच पुढे गेलेत. असं नेतृत्व असावं. हो, यावेळेस मात्र ऑप्स्टमच्या खूपच बाहेर चेंडू टाकला गेलाय. पंचांचा इशारा येतोय वाईटचा. यावेळेस स्वतः अजितनं जबाबदारी घेतली आहे. कैलास भांडे स्ट्रायकिंग वरती असताना त्यानं मात्र स्वतः यावेळेस मात्र कर्णधाराला सांगितलं की मी यावेळेस गोलंदाजी करेल आणि स्वतः जबाबदारी घेणं महत्वाचं आहे. ज्या वेळेस तुम्हाला मात्र महत्वाचे क्षण येतात त्यावेळेस तुम्हाला मात्र मागे एक पाऊल मागे न जाता पुढे येणं गरजेचं आहे. ओहो, यावेळेस मात्र गुडलँडला चेंडू होता. उसली मिळाली चेंडूला. बाउन्स झाला चेंडू. शरीर एसटीपासून बाहेर होता. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू. सफल चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. चांगली रणनीती आखली गेली आहे. यावेळेस मात्र कैलास भांडेच्या शरीर एसटीपासून दूर ठेवले जात आहेत चेंडू आणि सफल चेंडू पाहायला मिळतोय. आतापर्यंत वाघ मात्र अजूनही थांबून आहे. ओहो, खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस खोदून काढला गेलाय. एक सिंगल घेतली जाईल. क्षेत्ररक्षक आहे. बीट झालाय. बीट करून चेंडू निघून गेलाय. सीमा रेषे पार. नशिबाचा चौकार. यावेळेस मात्र चांगला फटका होता परंतु क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. हो, खराब चेंडू, अतिशय खराब चेंडू. प्रतिकार पाहायला मिळतोय तगडा. यावेळेस चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. ओव्हर ऑफ द रो 6 धाब्यांसाठी आलाय. सिक्सर. काय फटका सजवला गेला. चेंडूला ओळखलं. अगदी पाहू शकताय की नजर किती जबरदस्त आहे.
खराब चेंडू झाला, त्याचा प्रतिकार मात्र त्वरित क्विक ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय आणि बॅट इतकी जबरदस्त फिरतीये कैलास भांडेची की आलेला चेंडू मात्र जसा आला तसा गेला. क्या बात आहे. या षटकाराने धावफलक पोहोचलोय 22 या आकड्यावरती. ओहो, यावेळेस चांगला चेंडू सफल होऊन यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. जाणतोय की यावेळेस चेंडू अशा प्रकारचा टाकला जाईल. चातुर्य आहे कैलास भांडेकडे आणि अगदी बॅटरच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. चांगला चेंडू, सफल चेंडू, अगदी वाईट यॉर्कर देखील चेंडू पाहायला मिळतोय. अजितच्या माध्यमातून ही गोलंदाजी केली जाते. कमबॅक करणं गरजेचं आहे. अजित जाणतोय की महत्वाच्या क्षणाला यावेळेस मात्र कुठलीही चुकी करून चालणार नाहीये. एक चुकी झाली आहे पण चुकी सुधारणं गरजेचं आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी देखील. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, खराब चेंडू, समाचार घेतला गेलाय. पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय. स्क्वेअर लेग डीप क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. फरार 6 धावेंसाठी षटकार. यावेळेस मात्र फटका अफलातून कैलास भांडे ऑन फायर झालाय. चुकीला माफी नाहीये सांगतोय कैलास भांडे. क्या बात आहे. कमालीचा फटका सजवला गेला. ओहो, यावेळेस संधी झालीये. कट बिहाइंड. यावेळेस मात्र टाइगर जाळ्यामध्ये अडकला गेलाय. बडी मछली जाल में फंस गई है. कैलास भांडे बॅक टू द पवेलियन. ओहो, यावेळेस माय फ्रेंड यावेळेस महेश येतोय बॅटिंग वरती. यावेळेस मात्र महेश आलाय. स्वतःवरती मजबूत विश्वास आणि ज्या वेळेस महेशने बॅटिंग केली आहे संघासाठी त्या वेळेस मात्र मॅच विनर ठरलाय. ती कामगिरी मात्र करावी लागेल. अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये यावेळेस मात्र कैलास भांडेला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलंय. महेशला जबाबदारी घ्यावी लागेल आणि साथ द्यावी लागेल नितीन या फलंदाजाला. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतो. यावेळेस मात्र नेहरोली टीम कडनं येतोय मनोज. चांगल्या गोलंदाजीसाठी मनोजला ओळखलं जातं. धावफलकावरती 28 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर जमा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होतोय. मनोज आला आहे. ओहो, शॉर्ट चेंडू. यावेळेस संधी होती. चेंडू मात्र हाताला ब्रश करून निघून चाललाय. विकेट किपरच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय परंतु चेंडू निघून गेलाय. सीमा रेषे पार आलाय. FOUR 4. झेल घेण्याची परंतु झेल सुटला आणि परिणामी चेंडू नशिबाचा चौकार देखील पाहायला मिळाला. एक महत्वाच्या फलंदाजाचा झेल सोडलाय. झेल सोडला की मॅच हे मात्र येणारे चेंडू सांगून जातील. कारण नितीन एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याच्या झेल सोडणं म्हणजेच किती महत्वाचं होतं हे मात्र येणारे चेंडू सांगून जातील. ओहो, यावेळेस फ्रंट फूट वरती येऊन पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. ताकद मात्र अतिशय वेगवान बॅट वरती आणि बॅट अतिशय जोरात स्विंग झाली होती परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू आलाय.
चांगली चेंडूपैकी चांगली गोलंदाजी मी तर म्हणेल. पहिल्या चेंडूवरती संधी प्राप्त करून दिली होती, झेल सुटला. तदनंतर मात्र कमबॅक स्वतः करतोय. मनोज जाणतोय की आता मात्र मला स्वतः काहीतरी करून दाखवावं लागेल आणि त्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून घडतीये. ओहो, आता मात्र कनेक्ट झालाय चेंडू बॅटला अतिशय चांगल्या प्रकारे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू अगदी आउट ऑफ दी पार्क ठोकला गेलाय. नितीन याच्या बॅट मधनं आलेला हा षटकार. या षटकारानं धावफलक 38 या अंकावरती पोहोचलाय. आता मात्र चांगल्या प्रकारे कनेक्ट झाला होता चेंडू. या आधीचा चेंडू मात्र थोडासा मिस झाला होता. त्यानंतर या चेंडूवरती मात्र इरादे स्पष्ट पाहायला मिळाले, ताकद देखील, नजाकत देखील आणि परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा फटका पाहायला मिळाला. 6 धाब्यांसाठी षटकार. ओहो, यावेळेस शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला गेला. शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला उसळी देखील चांगली पाहायला मिळाली मनोजच्या या चेंडूवरती. परिणामी निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. एक चेंडू फलंदाजासाठी चांगला ठरला. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, दुसरा चेंडू मनोजसाठी चांगला ठरला, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला आणि चौथा चेंडू पुन्हा एकदा सफल ठरलाय. तब्बल 4 चेंडू टाकले गेलेत मनोजच्या माध्यमातून. आतापर्यंत 10 धावा खर्च केल्यात मनोजनं. उर्वरित 2 चेंडू कशा प्रकारे हाताळले जातील. हो, स्ट्राईक एंड वरती महेश होता. लोअर फुलटा चेंडू होता. एक सिंगल घेतली गेली आहे. नितीन होता, सॉरी. यावेळेस लेग बाईचा इशारा येतोय. एक धाव कंप्लीट होतीये. एका धावेने धावफलक पोहोचलंय 39 या अंकावरती. 39 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. कैलास पांडे बाद झाल्यानंतर महेश आला होता. महेश आतापर्यंत स्ट्राईक एंड वरती आला नव्हता. पहिला चेंडू यावेळेस महेश फेस करेल स्ट्राईक एंड वरती. पहिला चेंडू फेस करेल आणि शेवटचा चेंडू असेल तो मात्र मनोजचा. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. ओहो, यावेळेस उडवलाय चेंडू, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून चेंडूवरती. झेल टिपला जाईल का? फर्स्ट अटेम्प्ट, सेकंड अटेम्प्टला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. महेश बॅक टू द पवेलियन. टीम नेहरोली, क्या बात आहे. यावेळेस मात्र टीम मीटिंग झाली आहे. जाणतायत की महत्वाचे फलंदाज 2 अर्थातच महेश आणि कैलास बांडे याला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवल्यानंतर आदरणीय सन्माननीय मधुकरजी खाडे साहेब यांचं शुभागमन या मुख्य व्यासपीठावरती होत आहे. मी त्यांना विनंती करेल की आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मधुकरजी खाडे साहेब, आपणास विनंती असेल की या स्पर्धेसाठी आपण अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आभार तर असतीलच, परंतु आपण आलात या मुख्य व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच अगदी जर बघायला गेलात तर प्रत्येक दिवसामध्ये या मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची गर्दी पाहायला मिळाली आहे आणि माझ्या गुणी प्रेक्षक खऱ्या अर्थानं अगदी पहिल्या दिवसापासून दिवस क्रमांक 3 आहे आणि या तिसऱ्या दिवसामध्ये देखील माझ्या गुणी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. ओहो, यावेळेस शॉर्ट चेंडू होता, मिस फील्ड पाहायला मिळाली. यष्टी रक्षक यावेळेस चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू फरार झालाय. सीमा रेषे पार. 22च्या 4 धावा येत आहेत. यावेळेस बॅटरकडनं रिव्ह्यू येतोय. वाईटसाठी चेक केलं जाईल. नक्कीच ज्या सुविधा दिल्या गेल्या DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा वापर आपण करतायत.
नक्कीच अभि सावंत सर आहेत या ठिकाणी, थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये चेक केलं जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. नक्कीच हा चेंडू मात्र अँगल क्रिएट करून गेला होता आणि या अनुषंगानं यावेळेस मात्र फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. हो यावेळेस मात्र DRS ची देखील गरज नाहीये, कारण यावेळेस मात्र खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा येतो. यावेळेस वाईट चेंडू घोषित करण्यात आलाय. एक्स्ट्राची धाव दिली गेली आहे. हो शॉट यावेळेस चेंडू होता, कमरेलगत चेंडू होता, खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डीप मध्ये चेंडू गेला होता. बघा यावेळेस मात्र 4 क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकले नाहीयेत. या चुका मात्र तुम्हाला टाळाव्या लागतील. किती धाबा? 3 धाबा. निश्चितच ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धाबा कंप्लीट झाल्यात, म्हणजे एक्स्ट्राच्या 2 धाबा या पकडाव्या लागतील. क्या बात आहे. अशा चुका जर तुम्ही केलात तर मात्र काय होईल, कारण महत्वाच्या ऐन मोक्याच्या क्षणाला जर अशा चुका होत असतील तर मात्र ते महागात ठरू शकतं. धावफलक पोहोचलोय तब्बल 47 अंकावरती. षटक क्रमांक 4, अंतिम शेवटचं षटक, भैरवी षटक पाहायला मिळतंय. खोलवर डब्याचा चेंडू खोदून काढला गेला. एक सिंगल घेतली गेले. लॉंगॉनच्या दिशेला अजय आहे, चेंडूवरती कलेक्ट करेल, थ्रो करेल, दरम्यान 2 धावा कंप्लीट. पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळते. थोडंसं क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल टीम नेहरोली संघाला, कारण जर बघायला गेलात तर एक्स्ट्राच्या धावा देखील मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्यात. विकेट किपर कडनं चुका झाल्यात, थ्रो केल्यानंतर कनेक्ट देखील करू शकले नाहीयेत, मिसफील्ड देखील झाल्यात, झेल देखील सुटले गेलेत. या अनुषंगाने तुम्हाला मात्र ही रणनीती मात्र थोडीशी प्रखर घ्यावी लागेल, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. गॅप प्रॉपर, चेंडू मात्र निघून गेलाय. हवाई सफर करत आउट ऑफ दी पार्क ठोकला गेलाय. षटकार. उडतंय आकाशामध्ये, कारण बॅटिंग अफलातून घडतीये. यावेळेस देखील काय जबरदस्त फटका सजवला गेला. ओळखला, शॉट अँड पुल करण्यासाठी संधी आहे. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू शॉट आहे आणि त्याला पुल केलं. ताकद नजाकत भरा शॉट पाहायला मिळाला. अगदी भगव्या पट्टीला स्पर्श करणारा हा षटकार पाहायला मिळाला. यावेळेस देखील चेंडू उडवलाय. आता मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट करतोय, जेल टिपला गेलाय. मिड विकेटला अचूक जेल टिपला जातोय. फलंदाज यावेळेस असेल या फटक्यावरती बाद. यावेळेस मात्र बघायला गेला तर आता मात्र या 4थ्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू, आणि धावफलक पोहोचलोय 55 या आकड्यावरती. महत्वपूर्ण चेंडू असेल मी तर म्हणेल दोन्ही टीमसाठी, कारण आतापर्यंत जर बघायला गेला तर 55 धावा या मात्र आवाक्यामध्ये पाहायला मिळत आहेत नेहरोली टीमच्या. यावेळेस मात्र नेहरोली टीमला जर तुम्हाला या धावा चेस करण्यासाठी रोखायचं असेल तर मात्र तुम्हाला मात्र हा चेंडू निर्धाव हाताळावा लागेल, कारण 55 धावा म्हणजे चांगला टार्गेट सेट केला गेलाय. यावेळेस कट केला, एक सिंगल घेतली गेली आहे. या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. पुन्हा एकदा फंबलिंग पाहायला मिळते, मिसफील्ड पाहायला मिळते. यावेळेस नाही.
एक सिंगल घेतली, दुसरी धाव घेत असताना फलंदाज झालाय बाद आणि लेग बायचा देखील इशारा येतोय. षटक क्रमांक 4 समाप्त झालं. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जय हनुमान सापगाव संघानं जोडल्या गेल्यात 56 धावा. विजयासाठी 57 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. चला नेहरूली टीम डगआउट मध्ये परता आणि टीम सापगाव संघ क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज करून घ्या. तुर्तास मी थांबतोय, आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. आदरणीय सन्माननीय यंग डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असलेलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून श्रेयश दादा वेखंडे यांच्या माध्यमातून पुरस्कृत असलेली ही स्पर्धा स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025चं हे बहरदार नियोजन मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल माझे साथी समालोचक ज्यांच्या माध्यमातून जर बघायला गेलात आजच्या दिवसामध्ये अगदी शहापूरमधनं मला इथे पोहोचेपर्यंत माझ्या अगोदर त्यांनी हजेरी लावली या ठिकाणी मैदानावरती. असे आपल्या सर्वांचे आवडते समालोचक प्रसन्न चव्हाण सर यांना मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल. पुनश्च एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव बाबा दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी व ग्रामस्थ मंडळ बिरवाडीकरांचं हे दमदार आणि दिमागदार आयोजन आपण सर्वजण अनुभवत आहात. आज आपल्याला पाहायला मिळते दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील ही मॅच आपण सर्वजण अनुभवत आहात. एकीकडे नेहरोली संघ आणि दुसरीकडे सापगाव संघ. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम सापगाव संघाने बनवल्यात त्या म्हणजेच 56 अब तक 56 आणि 57 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलंय. सलामीची जोडी चला लवकरात लवकर मैदानावरती यायचे ही आपणास नम्रतेची विनंती असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील मयूर, स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतील बॅटिंग साठी उतरलेत प्रदीप आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अजित. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट फॉर द टीम फॉर द गुड गेम. कौतुक करेल संपूर्ण आयोजनाचं, कौतुक करेल संपूर्ण नियोजनाचं आमचे मनीष दादा आहे ज्यांची भरपूर सारी अथक मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी राहिली आहे. आमचे दर्शन दादा आहेत त्यांची देखील मेहनत हैदराबादवरून आज नाही ते बरेच दिवस इथे राहिलेत. हैदराबादवरून खास ते इकडे आलेत या स्पर्धेसाठी, त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक आहे. आमच्या प्रतीक दादांचं मी कौतुक करेल. प्रतीक दादांनी देखील भरपूर सारी मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतली. आमचे प्रफुल्ल दादा आहेत. संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडी सर्वांचं कौतुक करणार आहे. आमचे आदेश असतील ज्या आदेशचं मी कौतुक करेल. यंग रायझिंग स्टार ऑफ बिरवाडी म्हणून ज्याची ओळख आहे आणि पुढील 3 ते 4 वर्षामध्ये हा खेळाडू शहापूरच्या पटलावरती आपलं नाव कोरेल. यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट करत असताना पार्किंग प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड आउट ऑफ द पार्क. 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. चौकार. फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 4. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ. बॉलिंग ट्रॅक वरती मयूर, स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज पुन्हा एकदा प्रदीप पाहायला मिळत आहेत. चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल. विकेटचं पतन झालेलं आहे. हा पहिला धक्का बसतोय नेहरोली संघाला. फलंदाज प्रदीप बॅक टू दी पवेलियन. असं म्हटलं जातं की मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. आता ते हौसले
मैदानावरती कुठल्या संघाचे अस्त होतील आणि कुठल्या संघाचे पस्त होतील येणारी वेळ आपल्याला नक्कीच सांगून जाईल. मात्र एक जबरदस्त मुकाबला आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. नेहरोली विपक्ष सापगाव दोन्ही संघांकडे फार मोठी स्टार कास्ट आहे. मात्र जिंकेल इथून एकच संघ, तो संघ असेल कुठला हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. माननीय श्री श्रेयसदादा विखंडे पुरस्कृत स्वर्गीय विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत. सर्व मान्यवर, क्रीडा रसिक आणि सर्व आमचे मॅनेजमेंट कमिटी सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे. धावफलक पाहायला मिळेल 4 या आकड्यावर. एकाकडेच्या मोबाईलमध्ये 4 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं मार्गस्थ मयूरच्या वतीने हे षटक आपल्याला जबरदस्त पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल. आतापर्यंत 3 बॉलमध्ये जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल स्थिर 4 या आकड्यावर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मयूर पाहायला मिळतात जे बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली. चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये. अखेर 3 खेळाडू जोपर्यंत येतील पाठमोऱ्या अवस्थेमध्ये फील्ड करतील तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट होईल. जी मात्र 2 धाबा आणि 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल 6 या आकड्यावरती. आता 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 6 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 6 ऑन द बोर्ड. 6 धावा या धावा फलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल पहिलं. 6 धावा फलकावरती 57 धावेंचं लक्ष आणि 57 धावेंचा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. आता हा पहिल्या षटकामधील शेवटचा बॉल. स्लॉट मधला बॉल होता. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. पाठमोऱ्या अवस्थेमध्ये फार जबरदस्त झेल आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हर मध्ये नीरजने पकडलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेटचं होत असताना पतन. मनोज बॅक टू दी पवेलियन. दीपक पाहायला मिळतील. डावकुऱ्यातचे दीपक ज्याने कमालीचे षटका हाताळलेत असे दीपक पाहायला मिळतील. मनीष दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये. मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे मनीष दादांची. क्रिकेट फार चांगलं खेळतात. कॅमेरामॅन म्हणून आता आपल्याला पाहायला मिळतात. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील पाहायला मिळतात. खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. सो एक मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे आमच्या आयोजकांची. धावफलक पाहायला मिळेल 6. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये आदेश आम्हाला पाहायला मिळतात. आदेशांचा मी उल्लेख करेल. आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये देखील आणि यंग रायझिंग स्टार ऑफ शहापूर म्हणून मी त्याच्याकडे पाहतो. पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये त्याचं देखील नाव फार मोठं होईल अशी त्याच्याकडून देखील आशा बाळगणार आहोत आपण. डॉट बॉलची समाप्ती होती. दीपक पाहायला मिळतात षटक क्रमांक 2 मध्ये. या षटकाचं विवरण पाहिलं तर पहिला बॉल आणि पहिला बॉल डॉट पाहायला मिळतो. दीपक ओळखला जातो तिखट माऱ्यासाठी. फार चांगली गोलंदाजी डावकुऱ्या हाताचे गोलंदाज दीपक नेहमी करतात. अचूक लाईन, अचूक लेंथ आणि त्यावरती तिखट मारा ही
दीपक यांची ओळख आहे. यावेळेस स्ट्रोक तर जबरदस्त पाहायला मिळतोय. इनटू द स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ द प्लॉट. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम विकेट षटकार. है या खेळाडूमध्ये दमखम आहे. या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. त्या पोटेन्शियलला साजेशी अशी कामगिरी जर अजितने केली तर मात्र हा संघ देखील सामना जिंकू शकतो. ही आशा संपूर्ण डगआउटला आहे. दुसरीकडे पाहायला मिळेल आपल्याला करण. करणने देखील आतापर्यंत काहीसं इम्प्रेसिव्ह कामगिरी केली नाहीये, मात्र या मॅच मध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करून आपल्या गावासाठी तो हिरो बनू शकतो. क्रिकेट ग्रामीण म्हटलं तर प्रत्येक पावलावरती आपल्याला संघर्ष पाहायला मिळतो. कधी तुम्ही आपल्या संघासाठी हिरो, कधी तुम्ही विलन, कधी राजाचा रंक, कधी रंकाचा राजा. हे आपल्याला टेनिस बॉल क्रिकेट शिकवतो आणि म्हणूनच टेनिस क्रिकेट हा अनप्रेडिक्टेबल गेम आम्ही नेहमी उल्लेख करतो. धावफलक पाहायला मिळेल. षटकाराच्या साथीने पुढे सरकेल 12 या आकड्यावर. गोलंदाज देखील सज्ज. बॅकफुटला आले. मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न. कॅच झाली. ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. स्ट्रायकिंग एंड वरून नकार दिलाय. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 13 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. हे षटक मी म्हणेल फार महत्त्वाचं असणार आहे. या षटकामध्ये डू अर डाय सिच्युएशन वरती खेळावं लागेल, कारण 12 बॉलमध्ये जर तुम्हाला 40 पेक्षा जास्त धावा पाहिजे असतील तुम्ही बॅकफुट वरती पाहायला मिळाल. त्यामुळे हे षटक इम्पॉर्टंट. या 3 बॉल पैकी 2 बॉल वरती मोठे स्ट्रोक येणं हे अपेक्षित आणि गरजेचं आहे. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. बॉल 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 आणि गोइंग गोइंग गॉन. बॉलला पाठवून दिलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटर करणच्या बॅटमधून 6 रन. षटकार. सर्किल 19. 19 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आता या 2 बॉल वरती एखादा मोठा फटका येणं आवश्यक. धावसंख्या जर 30च्या आसपास 2 षटकांमध्ये शिल्लक राहिली तर मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये मॅच मध्ये मजा येईल. सापगाव आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये अगेन्स्ट टीम नेहरवली. जर विचार केला दोन्ही संघांचा तर स्टारकास्टने भरलेला हा संघ, हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतात. नाही सायंकाळच्या सत्रामध्ये काही कमालीचा सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. ऑन साइडला पुल करायचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे अपील करण्यात जरूर आली आहे. 3ऱ्या पंचांची मागणी. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. TV umpire to director. We have a batting team review for white. Can we go for split vision please? Rock and roll, rock and roll. We are not satisfied. व्हाईट बॉल आणि 1 फॉर दी ओव्हर. रिव्ह्यू देखील रिटेन झालेला आहे, त्यामुळे रिटेन रिव्ह्यू तुम्ही पुन्हा एकदा रियूज करू शकता. चांगला रिव्ह्यू ओकेच्या क्षणी हा रिव्ह्यू संजीवनी प्रदान करेल. एका धावेला फार महत्व आहे, आम्ही नेहमी उल्लेख करतो. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. अनुमान चुकीचा आहे. 2 धावा कंप्लीट होतील. 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागेल.
धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. धाव फलक आपल्याला पाहायला मिळेल 22, 22 या आकड्यावरती. षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये महागडी गोलंदाजी झाली आहे. 2 षटकार, एक वाईट, एक डबल आणि एक सिंगल. तब्बल 16 धावा 5 बॉल मध्ये खर्च केलेल्या आहेत. आणि आता 13 बॉल 35 ची मॅच. या बॉल वरती षटकार आला तर 29 धावा उरतील आणि 12 बॉल 29 एक मजेशीर टोटल असेल. यावेळेस चांगला बॉल, स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन, बॉलला पिक करू शकले नाही आहेत. डॉट बॉलची समाप्ती होईल. षटक क्रमांक मैदानावरती दुसरं समाप्त होईल. धावफलक 22 या आकड्यावरती पाहायला मिळेल. विजयासाठी समीकरण 12 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. प्रतीक दादा, क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. 35 धावा जरी मोठा टोटल असला तरी देखील म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की साहस से बडा नाही, हारा वही जो लढा नाही. आता 12 बॉल मध्ये 35 धावा बनवायच्या आहेत. काय झाले यापेक्षा आपण काय करू शकतो यावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे टीम सापगाव. अन्यथा मॅचच्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणार नाही. धावफलक पाहायला मिळेल 22. विजयासाठी 35, 35 धावांची अजूनही आवश्यकता. उर्वरित बॉल असतील 12. 17.50 सरासरीने प्रति षटकामागे आपल्याला बनवायचं आहे. ते म्हणजे 12 बॉल मध्ये 35. सापगाव संघ थोडेसं मी म्हणेल या मॅच मध्ये अप्पर हँड वरती आहे. का? कारण 17.50 ची गती या मैदानावरती मी म्हणेल धावा बनतील तरी देखील बारा बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. बारा बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील नीरजला चांगली कमालीची गोलंदाजी करावी लागेल. त्यावेळेस चांगला बॉल आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल, मी म्हणेल ड्रायव्हिंग लेन वरती हा बॉल होता. बॅटरला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथून खेळावा लागेल. अच्छी गेंदों का सम्मान, बुरी गेंदों का अपमान याला म्हटलं जातं क्रिकेट. मात्र इथे सिंगल डबलने आता काही होणार नाही आहे. समीकरण 11 बॉल मध्ये 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक बॉल वरती तुम्हाला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेरच फेकावं लागेल. तसं जर झालं तर सामना तुमच्या बाजूला झुकू शकतो. धावफलक पाहायला मिळेल 22. यावेळेस डॉट बॉल, शॉर्टर वनचा वापर करण्यात आलाय. सापगाव संघाकडे फार चांगली बॉलिंग लाईनअप आहे हे माहिती आहे. आणि 1 फॉर दी ओव्हर अँड ओनली फॉर दी ओव्हर. 10 बॉल 35 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट, फलंदाज बाद. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. अजितच्या खेळीचा अंत. वाघाची शिकार केली जाते या मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज अजित. बॅक टू दी पवेलियन. थँक्यू सो मच डीजे. विकेटचं पतन झालेलं आहे. जो अजित विजय आणि पराजयाचं अंतर कापू शकत होता तोच काटा आता बाहेर काढत असताना संघ पाहायला मिळतोय सापगाव. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय 9 बॉल 35 धावांची आवश्यकता. प्रतीक दादा, कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि अजितची विकेट जायला वेळ एक झाली. आता 9 बॉल 35 धावांची आवश्यकता आहे. हे 3 बॉल महत्वाचे आहेत. या 3 पैकी 2 बॉल मोठे फटके येणं गरजेचं आणि सिंगल डबल देखील महत्वाची आहे. यावेळेस स्लॉट मधला बॉल, मिस टाइम स्ट्रोक, डाऊन द बॉल कॅचची संधी. मात्र बॉल सीमा पलीकडे लॉंग ऑफला क्लिअर करत रूप आपदार देखना. दणदणीत कणकणीत षटकार. थँक्यू. 8 बॉल मध्ये 29 धावांची आवश्यकता. हेच गरजेचं आहे. आता 8 बॉल मध्ये 29 म्हणजे 2 बॉल वरती तुम्हाला एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. कालच या मैदानावरती 6 बॉल मध्ये 24 धावा देखील चेस झाल्या होत्या. तो विश्वास ठेवणं गरजेचं. यावेळेस फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करत असताना टीम नेहरोली संघाला. फलंदाज कल्पेश बॅक टू द पवेलियन. या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या, तो देखील षटकाराचा आपण पाहू शकतो. आपण वगळता 4 जबरदस्त बॉल पाहायला मिळतात, ज्यावरती 2 बॉल 2 विकेट आणि 2 डॉट बॉल पाहायला मिळाले. यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त होईल. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 28, म्हणजे विजयासाठी 6 बॉल 29 धावांची आवश्यकता. कालचा जर विचार केला तर काल 5 बॉलमध्ये 24 धावा देखील झाल्या होत्या, त्यामुळे 6 बॉलमध्ये 29 होऊ शकतात. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट जर पॉसिबल आहे तर क्रिकेटच्या सहा बॉल 29 धावांची आवश्यकता. यावेळेस चांगला बॉल आहे, चांगली गोलंदाजी म्हणता येईल. डॉट बॉलची समाप्ती होती. आता 5 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. आमचा शेवटचा टर्न होता आजच्या दिवसातला, मात्र आम्हाला संधी दिली त्याबद्दल सोमनाथजी खाडे सरांचा मी विशेष आभार व्यक्त करतो. त्यासमवेत आज समालोचनामध्ये आम्हाला साथ दिली म्हणून जयेशजी विदे सरांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. फलंदाज बाद आहेत, विकेटचं देखील पतन होत असताना पाहायला मिळतोय. आमचे लाईव्ह टेलिकास्ट UTC आमचे शैलेश दादा, आमचे लाडके शैलेश दादा यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. आमचे ऑफिशियल स्कोरर ज्यामध्ये आम्हाला प्रतीक दादा देखील पाहायला मिळाले, नितीन दादा देखील पाहायला मिळाले, या दोघांचं मी विशेष आभार व्यक्त करतो. इथे आल्यानंतर नेहमी आमच्यावरती छोट्या भावाप्रमाणे जो प्रेम करतो आमचा आदेश सर, आपला देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. DJ मास्टरच्या भूमिकेमध्ये देखील आदेश पाहायला मिळतात. भाऊ मोठा भाऊ म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवतो की पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये संपूर्ण बिरवाडी नाही तर शहापूरकरांचं नाव मोठं कर, आणि आशा आहे तू चांगलं करशील नाव. त्यानंतर मी आमचे मनीष दादा खाडे साहेबांचा देखील मी विशेष आभार व्यक्त करतो. त्यांच्या माध्यमातून देखील मला इथे संधी मिळाली. षटकार पाहायला मिळतो. आता 3 बॉल 23 धावांची आवश्यकता. या षटकाराचे चटके बसणार नाही, या फटक्याचे चटके. अंबरजे संघाचे कॅप्टन प्लीज लवकरात लवकर येऊन उपस्थिती दाखवायची आहे. संध्याकाळ झाली आहे, शेवटची मॅच, आपल्याला बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडू नये कुठल्या संघावरती, त्यासाठी ही विनंती असेल. यावेळेस व्हाईट बॉल 3 बॉलमध्ये 22, 3 बॉल 22 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हेलो, अरे इस खिलाड़ी को छुपा के किधर रखा था तुम लोगों ने, जो मैच खत्म होने के बाद तुमने उतारा है. इस बार फिर से एक बार आड़े बल्ले से बड़ा स्ट्रोक मारना चाहते थे, लेकिन डॉट बॉल की समाप्ति. एक गेंद में 18 रनों की आवश्यकता. एक बॉल मध्ये 18 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. स्विच इट, स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. प्रतीक दादा मात्र वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला आणि त्यानंतर आलेला हा चौकार. सामना झाला फिनिश, सामना जिंकलाय टीम सापगाव संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत
ते म्हणजेच टीम नेहरूली संघाला. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. जबरदस्त कामगिरी करणारे यस नितीन असतील सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. आदरणीय